आज आपण मस्त चमचमीत असं हिरव्या वाटणातलं हे फिश मसाला आणि त्याचबरोबर तोंडी लावायला मस्त कुरकुरीत असे हे कोलंबीचे कटलेट बनवणार आहोत. तर त्यासाठी मी इथे छोटे हलवे होते ते घेतले होते आणि त्याचबरोबर कोलंबीसुद्धा घेतली होती. त्यानंतर सकाळीसाठी वेगळा मेनू आणि संध्याकाळसाठी वेगळा मेनू केला होता. तर सकाळचासुद्धा मेनू मी तुम्हाला ह्याआधी दाखवला आहे आणि आता हे संध्याकाळचा मेनू आहे. तर त्यासाठी आता आपण काय करणार आहोत, वाटण करायचं आहे. तर हिरवं वाटण करण्यासाठी तुम्ही बघितलं आलं, लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर, त्यानंतर कांदा आणि थोडंसं चवीपुरतं मीठ, हे सगळं मिक्सरमधून हिरवं वाटण तयार करून घेतलं. आता हा जर तुम्ही तवा म्हणाल ना, तर हा खरं तर मी हौस म्हणून घेतला होता आणि त्यावरती भाकऱ्या करण्यासाठी मी तो खरं तर घेतला होता. 2-3 वेळा ह्यावरती मी भाकऱ्या बनवण्याचा प्रयत्न केला, पण फारशा काही त्या मला जमल्या नाहीत. म्हणून मग म्हटलं आता हा तवा जो आहे तो आपण काहीतरी हे मसाल्याचे पदार्थ बनवण्यासाठी किंवा कांदा खोबऱ्याचं वाटण करण्यासाठी मी तो वापरायला सुरुवात केली. तर म्हटलं आज ह्या तव्यावरतीच मस्त आपण हे चमचमीत असं हिरव्या वाटणातलं जो आहे ते मसाला बनवूया. तर त्याचं झालं असं की आम्ही एका लग्नाला गेलो होतो आणि ते लग्न होतं पारसी कम्युनिटीचं. तर तिथे पात्रानो मच्छी हा एक पदार्थ जो आहे फिशचा तो आम्ही खाल्ला. खूप छान फ्रेश असं फिश होतं, पापलेट फिश, आणि केळीच्या पानामध्ये एक हिरवा असा मसाला भरून ते स्टीम केलेलं होतं. चवीला थोडंसं हलकंसं गोडसर होतं, म्हणून म्हटलं ह्याच पद्धतीने जर आपण तिखट असा हा मसाला तयार करून बघितला तर. म्हणून लगेचच घरी फिश होतंच, लगेच 2-4 दिवसानंतर हा प्रयत्न एकदा करून बघितला आणि ते इतकं अफलातून झालं होतं ना, तुम्हीसुद्धा नक्कीच ट्राय करून बघा. तर आता कटलेट जे आहेत कोलंबीचे ते बनवण्यासाठी मी 2 बटाटे भात शिजवतानाच उकडवून घेतले. त्यानंतर ह्यामध्ये आलं, लसूण, हिरवी मिरची हे बारीक चिरून तुम्ही फाईन असं घ्यायचं आहे. आलं लसूण वाटणसुद्धा तुम्ही ह्यामध्ये वापरू शकता, पण ह्यामध्ये जर फाईन चिरून जर तुम्ही घातलं ना, तर ते खाताना जेव्हा दाताखाली येतं ना, तेव्हा खूपच अप्रतिम लागतं. बारीक चिरलेला कांदा आणि त्यानंतर कोलंबी जी आहे तीसुद्धा मी बारीक अशी छान त्याचा खिमा करून घेतला आहे. भरपूर सारी कोथिंबीर, थोडंसं मीठ घातलं आहे. मीठ जे आहे ते कोलंबीला मी मॅरिनेट करताना सुद्धा घातलं होतं. त्यानंतर थोडासा चाट मसाला, लाल तिखट आणि भरपूर सारं खोबरं, हे सगळं घालून आता आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. यामध्ये कांदा, कोलंबी आणि खोबरं ह्याचा एक छान मस्त स्वाद येतो. त्याचबरोबर हलकासा लसणीचा तिखटपणा आणि आपण जी लाल मिरची घातली आहे त्याचा थोडासा तिखट असा स्वाद येतो. खूपच अप्रतिम टेस्टला तयार होतात. तर नेहमीच आपण कोलंबी फ्राय खात असतो, पण त्यापेक्षा जर काही वेगळं हवं असेल ना, तर ही रेसिपी खूपच अप्रतिम अशी आहे. नक्की ट्राय करून बघा. तर आता आपण सगळे कटलेट जे आहे याचे बनवून घेऊया आणि त्यानंतर आपण तव्यावरती ते शॅलो फ्राय करून घेणार आहोत. तर कटलेट सगळे माझे इथे बनवून रेडी झालेत. आता ते कोटिंग करून घ्यायचे आहे. तर त्यासाठी एक अंडं आपण घेतलं आहे, त्यामध्ये काळी मिरी पावडर आणि मीठ घालून फेटून घेऊया आणि त्यानंतर प्रत्येक कटलेट जो आहे तो पहिल्यांदा अंड्याच्या स्लरीमध्ये आपण बुडवून त्यानंतर त्यावरती आपण ब्रेडचं हे कोटिंग करून घेतलं आहे. ब्रेड क्रम्समध्ये ते सगळे कटलेट जे आहेत ते घोळवून घेतलेत आणि त्यानंतर पॅनमध्ये थोडंसं तेल घालून दोन्ही बाजूनी खरपूस असे आपण हे शॅलो फ्राय करून घ्यायचे. आता कोलंबी जी आहे ती आपण इथे रॉच वापरलेली आहे, त्यामुळे अगदी लो टू मिडियम फ्लेमवरती 5 ते 7 मिनटं दोन्ही बाजूनी आपल्याला हे क्रिस्पी करून घ्यायचे. कोलंबी शिजायला फारसा तसा वेळ लागत नाही आणि कोलंबीचा ह्यामध्ये खिमा वापरला आहे, त्यामुळे तो अगदी लगेच सहज असा शिजलासुद्धा जातो. तर आपले इथे हे कोलंबीचे कटलेट तयार आहेत. तर मग आता वाट कसली बघायची, मस्त गरमागरम असं तिखट आंबट चवीचं हे फिश मसाला आणि त्याचबरोबर आपण तयार केलेले हे कोलंबीचे कटलेट आणि थोडेसे जे हलव्याच्या शेपट्या होत्या त्यासुद्धा मी फ्राय केल्या होत्या, तर त्यासुद्धा मी ताटामध्ये सर्व केल्यात. मस्त असं आजचं हे जेवण तयार झालं आहे. अगदी सहज सोपं साधं आहे, पण तेवढं चवीचं आहे. नक्कीच ट्राय करून बघा आणि जर तुम्हाला आवडलं ना, तर व्हिडिओला लाईक कमेंट करायला विसरू नका. थँक्यू.